चांगल्या प्रकारची आहे. पाऊस चांगला पडेल, पण काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि अतिवृष्टीमुळे नासाडी होईल. त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टी झाली त्यामुळे पिकाची परिस्थिती कमी राहील. ज्या भागात पाऊस कमी झाला, साधारण झाला, त्या भागात मात्र पीक परिस्थिती चांगली राहील. यावेळेस पृथ्वीवर संकट दाखवण्यात आलेलं आहे. काय काय निकष निघतात? पृथ्वीवरील संकट जे आहे ते अनेक प्रकारचे येऊ शकतात. नैसर्गिक परिस्थितीमुळे येऊ शकते. महापूरासारखे किंवा रोगरासारखे असे हे होऊन पृथ्वीवर संकट येऊ शकते. तसंच युद्धाची परिस्थिती असं आहे, एकूण संरक्षण खातं ठीक आहे, शेजारी राष्ट्र बी कायम आहे, पण जर पृथ्वी पुरी नाही याचा अर्थ असा आहे की युद्धामुळे बी हे होऊ शकते. जर युद्ध झालंच तर युद्ध मात्र महायुद्धासारखं अनेक देशांचं असं युद्ध होईल. नाही, पण राजा जो आहे तो या ठिकाणी तणावात राहील असं सांगण्यात आलेलं आहे. गादी काय कसं पाहता? गादी नाहीये, पान विळा अजिबात नाहीये, गायब आहे. राजा कायम आहे, तो अंटा पडलेला आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील आणि बरं, देशाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती मात्र खूप हालाखीची राहील. आर्थिक परिस्थिती हालाकीची राहील. मात्र शेवटचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण बघितलंय की पाणी असेल, पीक पाणी असेल, मात्र युद्ध संदर्भात आपण जे बोलतोय, आपल्या बाजूच्या राष्ट्राचे आपला तणाव सुरू आहे. कसं पाहताय? बाजूच्या राष्ट्राची सध्या तरी युद्ध होण्याची शक्यता नाही, पण तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पुरी नसल्यामुळे, जरी हे कायम असलं तरी पुरी नसल्यामुळे जर युद्ध झालं तर फार मोठं युद्ध होईल. हे जे आहे या ठिकाणी युद्धाची जी आहे ती परिस्थिती जरी नसली तरी या ठिकाणी जर का युद्ध झालं तर हे छोटं मोठं नाही तर महायुद्ध असेल अशा प्रकारचं बाकी जे आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात आलंय. आणि देशाचा राजा जो आहे, राजा संदर्भात जर का आपण बघितलं तर या वर्षी पहिल्यांदाच राजाची गादी जी आहे ती गायब झालेली आहे. त्यामुळे राजा कुठंतरी डगमगलेला आणि